आज दुपारी पेशंटची तब्येत खराब झाली आणि पेशंट एक्सपायर झालं, ह्याची इन्फॉर्मेशन नातेवाईकांना दिली आणि नातेवाईकांपैकी एक महिला आली आणि त्यांनी जो ट्रीटिंग डॉक्टर आहे त्याच्यावरती मारहाण केली. त्यांचा कॉलर पकडला गेला, त्यांना कानाखाली वाजवायचा प्रयत्न केलेला आहे, शिव्यागाळ पण झालेला आहे. नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की जज्बात में हो जाता है म्हणून. प्रॉब्लेम असा आहे की आम्ही इथं सेफ्टीसाठी भांडतो आहे, पण 24 तास एमर्जन्सी सुविधा उपलब्ध करून तरीसुद्धा आमच्यावरती अशा गोष्टी होत आहेत. तर आम्हाला सिक्युरिटी पाहिजे, बाकी आमची दुसरी काही मागणी नाही आहे. त्यांच्यावरती कार्यरीत आणि कायदेनुसार FIR करण्याची प्रोसेस चालू आहे सध्या. तुम्ही अहोरात्र मेहनत करताय, परंतु नातेवाईकांचा असं देखील आरोप आहे की मरण्या अगोदर बेबी मरण्या अगोदर डॉक्टरांना आम्ही कल्पना दिली होती, काहीतरी ब्लड शुगर लो झालेली आहे. त्यांनी तुम्हाला ट्रीटिंग डॉक्टर जो आहे त्यांना त्यांनी कल्पना दिली होती की मुलीचा शुगर जो लो होत आहे, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की आम्हाला दुसरा व्याप भरपूर आहे, तुमची एकटी मुलगीच या ठिकाणी पेशंट नाही, भरपूर पेशंट्स आहेत, आम्हाला सगळ्यांकडं बघावं लागतं असं म्हणून गेल्यानंतर ती मुलगी दगावलेली आहे. त्या मुलीकडं ह्यांनी डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे ती मुलगी दगावली असं त्या मुली. हे बघा, त्या मुलीला जो आजार झाला होता त्या आजारामध्ये तिला विविध जी श्वसन संस्थेचा जो आजार आहे तो पण झाला होता. ती व्हेंटिलेटरवर होती आणि तिच्या मेंदूमध्ये सुद्धा इन्फेक्शन झालं होतं. 12 वर्षाची ती मुलगी होती, व्हेंटिलेटरवर होती, तिचा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स नव्हता. गेले 3 दिवस डॉक्टर अहोरात्र मेहनत घेऊन तिचं दर 1 आवरली मॉनिटरिंग त्या PICUमध्ये सुरू होतं. असं असताना 1 आवरली मॉनिटरिंग सुरू असताना रिलेटिव्हनी येऊन सांगणं की बाबा तुम्ही डॉक्टर आमच्या पेशंटची BSL चेक नाही केली, तर ती चेक केलेली असते. प्रत्येक गोष्ट जी आहे ते आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावरती प्रत्येक तासाला ती गोष्ट पडलेली असते. सिनियर असतील, लेक्चरर असतील, हेड ऑफ युनिट असतील, ती गोष्ट चेक करतात. कुठल्याही पेशंटकडं असं दुर्लक्ष होत नाही. माझं हे म्हणणं आहे की नातेवाईकांना जो गैरसमज झाला असेल ती त्यांची चूक आहे. कारण की छोट्याशा जीवांसंग आम्ही जर इथं बसलो आहे, छोट्याशा जीव असो किंवा मोठ्या माणसाचा जीव असो, आम्ही त्यांच्या संग खेळ करत नाही आहे. आम्ही इथं जीव वाचवण्यासाठी बसलो आहे दिवस रात्र.